आज आपल्याला पाहतं पैसे कमवण्यासाठी बाईला 200 रुपये रोजानं जावं लागतं, कुणाला 500 रुपये रोजानं. काम केल्याशिवाय पर्याय नाही. कित्येक लोक असतील आपल्याच गावातले, मालक बायकोच्या जीवावर बसून खातो. का? दारू पण येणार, सगळं उद्ध्वस्त करून टाकले, प्रॉपर्टी ठेवलीच नाही, पण घरावरचे पत्रे सुद्धा नाही पुरले. पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र, गळ्यातली मणी सुद्धा काढून घेण्यासाठी लाज नाही वाटत कधी, येऊन जातात. दारू विकणाऱ्यांनी बंगले बांधलेत, पण पिणाराचे घर उद्ध्वस्त झालेत, त्यांना बंगले विकावा लागलेत. दारू काढणारे विकणारे नाही संपले, दारू पिणारे संपलेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. बस कथा कीर्तनातून एवढा संदेश घेतला तरी चालेल. नाही कथा, दरवर्षी तुम्ही कथेत येऊच नका, बसू नका कथेत, पण वाईट व्यसनाला मात्र जाऊ नका. सद्गुरूंचे जे विचार ते विचार आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. बस माणसाचं मन जेवढं तुम्ही निर्मळ, तेवढं जेवढं स्वच्छ ठेवाल ना, तुमची नीतिमत्ता जेवढी साफ ठेवाल, दुसरा परमार्थ करण्याची गरजच नाही तुम्हाला. हाच तुमचा खरा परमार्थ आहे.